महाराष्ट्रामध्ये आता बरेच शेतकरी दूध उत्पादनाकडे लक्ष देत आहेत. बरेच शेतकरी शेती व्यवसायापेक्षा पशुपालन व्यवसायाला महत्त्व देत आहेत. पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की एवढे शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन घेत असून सुद्धा दूध उत्पादन घेणाऱ्या भारतातील प्रमुख 5 राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचा नंबर येत नाही. याचे कारण काय असेल आणि का महाराष्ट्र राज्य एवढं कृषीप्रधान असून पशूंच्या पोषणासाठी येथील वातावरण चांगले असून सुद्धा महाराष्ट्राचा नंबर पहिल्या 5 राज्यात का येत नाही? तर याचे कारण काय आहे? शेतकरी दूध उत्पादनाकडे एका व्यवसायाच्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यांना दूध व्यवसायाचे व्यवस्थापन जमत नाही. गोठा व्यवस्थापन आणि जनावरांचे आरोग्य या गोष्टीवर शेतकरी आणि दूध उत्पादक जास्त लक्ष देत नाहीत. तरी पण महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत जे मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन घेतात आणि ते कोणते जिल्हे आहेत हेच आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, मी रेवण जाधव आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, ज्यात आपण महाराष्ट्राचे दूध उत्पादन आणि त्यात कोणते जिल्हे प्रामुख्याने आपला वाटा नोंदवतात हे पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि सरकारच्या प्रोत्साहनामुळे दूध व्यवसाय वाढवण्यात यशस्वी झाले आहेत. कोल्हापूरचे हवामान दुभत्या जनावरांसाठी अनुकूल असून चारा उपलब्धता ही चांगली आहे. या जिल्ह्यातील गोकुळ दूध संस्था ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते. ती दूध संकलन प्रक्रिया आणि वितरण या सर्व बाबींना व्यवस्थितपणे हाताळते. कोल्हापूर जिल्हा हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या दूध उत्पादनात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ डेअरी दिवसाला 17 लाख लिटर दूध संकलन करते, म्हणजेच एका वर्षाला 5 कोटी 10 लाख लिटर दूध संकलन हा संघ करतो. सामान्यतः महाराष्ट्रातील सर्वात जास्त दूध उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव नेहमीच वरच्या स्थानावर असते. कोल्हापूर जिल्ह्यातील दुभती जनावरांची संख्या अधिक आहे आणि येथील शेतकरी दूध उत्पादनाकडे अधिक लक्ष देतात. दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. हा सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील दूध उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारा जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. जिल्ह्यात हिरवेगार चराईची क्षेत्रे असल्याने जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होतो. गोविंद दूध, स्वराज दूध, संतकृपासारखे खूप सारे दूध संकलन केंद्रे शेतकऱ्यांच्या या व्यवसायाला प्रोत्साहन देतात. याच्यामध्ये आहे तिसरा नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील दूध उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारा जिल्हा आहे. जरी नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध असला तरी येथील शेतकरी दूध उत्पादनाकडेही मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. या जिल्ह्यात देखील हिरवेगार चराईची क्षेत्रे असल्याने जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होतो. तसेच नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि प्रमुख दूध संघ आहे. हा संघ जिल्ह्यातील विविध भागातून दूध गोळा करून त्याचे प्रसंस्करण करून बाजारपेठेत पोहोचवतो. चौथा म्हणजे पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख दूध उत्पादक जिल्हा आहे. इथे हजारो शेतकरी दूध उत्पादनावर अवलंबून आहेत. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा दूध संघ आहे. सोनाई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दूध संकलन करणारी डेअरी त्याच जिल्ह्यात आहे. त्याचसोबत हेरिटेज मिल्क सारख्या मोठमोठ्या दूध संकलन करणाऱ्या डेअऱ्या या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे येथील शेतकरी दूध उत्पादन घेण्यावर जास्त भर देतात. आता याच्यानंतर 5वा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा. हा अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रमुख दूध उत्पादक जिल्ह्यापैकी एक आहे. या जिल्ह्यात हजारो शेतकरी दूध उत्पादनावर अवलंबून आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती दुभत्या जनावरांसाठी अनुकूल असल्याने येथे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या जिल्ह्यामध्ये शेतीपेक्षा पशुपालनावर जास्त भर दिला जातो. अहिल्यानगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामान हे येथील शेतीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडतात. जिल्ह्यात पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश आणि विविध भूभागावरून आढळून येतात. पावसाळ्यात पुरेसा पाऊस होत असला तरी काही भागात पाण्याची कमतरता जाणवते. यामुळेच पशुपालन येथे जास्त होते व दूध उत्पादनातील 5 जिल्ह्यांमध्ये त्याचे नाव येते. देशात दुधाची गरज जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे भर दिला तरी हरकत नाही. जर तुमचा जिल्हा या 5 राज्यांमध्ये येत नसेल तर तुम्हाला दूध उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करू पाहत आहात तर तुम्ही कृषी क्रांतीची वेगवेगळी उत्पादने वापरू शकता. कृषी क्रांतीची वेगवेगळी उत्पादने वापरण्यासाठी आणि त्याचसोबत जनावरांचे आरोग्य आणि गोठा व्यवस्थापन
या विषयावर मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.